रामकृष्ण हरी. वाहिरे ग्राम संभूतम अविंद कुलभास्करम. योग संग्राम निर्माता तन नमामि महम्मदम. संत शेख मोहम्मद महाराजांची ही बालपणीची कथा. संत शेख मोहम्मद महाराज यांचा जन्म वाहिरा तालुका आष्टी जिल्हा बीड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजे महम्मद आणि आईचं नाव होतं फुलाई माता. ज्यावेळेस ते लहान होते आणि लहान असताना त्यांना त्यांच्या वडिलांनी बकरू कापण्यास सांगितलं. एका शेतकऱ्याच्या शेतात बकरू कापण्यासाठी त्यांना पाठवलं आणि त्यांच्याबरोबर एक मुलानी पाठवला. शेख मोहम्मद महाराजांच्या हातात तो सुरा होता. ते बाल शेख मोहम्मद हातात सुरा घेऊन बकरू कापण्यासाठी निघालेले, पण मनात वेगवेगळे विचार सुरू होते. आज आपण एका बकऱ्याला कापणार आहोत हे त्यांच्या मनाला कुठंतरी जाचत होतं, त्रासदायक वाटत होतं. ते मनात वेगवेगळे विचार करत होते की धर्म, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मनात चालू होत्या. आणि हे विचार चालू असतानाच ते शेतावर पोहोचले. शेतात गेल्यानंतर त्यांना ते बकरू दिसलं. त्या बकऱ्याने त्या बाल शेख मोहम्मदाकडे पाहिलं आणि बेबे करायला सुरुवात केली. आणि हातातला सुरा पाहून तर ते आणखीन मोठमोठ्याने ओरडत होतं. त्या बाल शेख मोहम्मदाने विचार केला की मी या बकऱ्याला कापणार आहे, परंतु आपल्याला साधा काटा जरी टोचला तरी कितीतरी वेदना होतात आणि ह्या बकऱ्याला जिवंत कापायचंय. आणि त्यांनी त्यांच्या हातातला सुरा त्यांनी आपल्या करंगळीवर चालवला आणि रक्ताची धार व्हायला लागली आणि त्यांना अनंत वेदना झाल्या. आणि त्यांनी हातातला सुरा फेकून दिला आणि सांगितलं, मी आयुष्यात कधीही हिंसा करणार नाही आणि इतरांनाही सांगेन की बाबांनो हिंसा करू नका. आणि अहिंसेचं त्यांनी आयुष्यभर पालन केलं. आणि ज्या वेळेस त्यांनी तो सुरा फेकून दिला त्यावेळेसची स्थिती एका अभंगातून वर्णन केलेली आहे. पडताळूनी सूर्या पशु विदारिती, रडे बोंबा मारिती कापता बोट. मेल्या रांडा पोरे रडती परोपरी, नेनती अविचारी परावे दुःख. अहिंसा विज्ञान दुःखी सुख कळले, आत्मज्ञान फळले शेख मोहम्मदा. आणि पडताळून सुऱ्या पडताळल्या जातात आणि त्यातून ते पशु कापले जातात. परंतु आपल्या स्वतःचं बोट कापलं तर आपण बोंबा मारतो. आपल्या घरातली व्यक्ती गेली, नातेवाईक गेले, जवळचा कोणी व्यक्ती गमावला तर आपल्याला किती दुःख होतं. आणि या दुसऱ्याच्या दुःखाचा आपण कधी विचार करतो का? परंतु हा विचार मी केला आणि मला अहिंसा, विज्ञान आणि दुःख सुख कळलं आणि माझ्यातलं आत्मज्ञान जाग झालं, असं संत शेख मोहम्मद महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात. म्हणजे संत शेख मोहम्मद महाराजांना या प्रसंगातून वैराग्य प्राप्ती झाली आणि त्यांचं मन आता कशातच रमत नव्हतं. आणि हे त्यांच्या वडिलांनी आणि आईने जाणलं आणि त्यांना चांद बोधले नावाचे एक महान संत होते, गुरु होते. त्या गुरुकडे शिक्षणासाठी पाठवलं आणि खऱ्या अर्थाने तिथून पुढं त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात झाली. 12 वर्षे त्यांनी देवगिरी किल्ल्यावर असलेले हे चांद बोधले त्यांच्याकडे शिक्षण घेतलं आणि कुराण, पुराण, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या सगळ्या ग्रंथांचा, शास्त्रांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आणि ते संत पदाला पोहोचले. अशा वेगवेगळ्या प्रसंगातून आपण संत शेख मोहम्मद महाराजांची माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्याला ही संत शेख मोहम्मद महाराजांची माहिती कशी वाटली ही कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. असे संत शेख मोहम्मद महाराजांचे अभंग, ओव्या, त्यांचे विचार, त्यांच्या जीवनातील प्रसंग मी तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे.